मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 13 जुलै शनिवार। तर आता सकाळचे वाजलेत 8 आणि आता आम्ही चाललोय भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे। तर आता थांबलेलो आम्ही गॅस भरण्यासाठी। तर आता थोडासा नाश्ता विष्टा करू, आजचा फुल ब्लॉग दाखवतो। तर आज पहिला ब्लॉग येतो आयफोननी, तर क्वालिटी कशी दिसते हे नक्की सांगा मला कमेंट करून। आणि तुम्हाला रस्त्याचा पूर्ण व्ह्यू दाखवतो, पूर्ण माहिती देतो की तुम्हाला कसं जाता येईल, तिथे गेल्यावर काय कसं आहे सर्व दाखवतो। तर चला भेटू पुढे आणि व्ह्यू एन्जॉय करा, नक्की व्ह्यू एन्जॉय करा, एकदम भारी व्ह्यू आहे रस्त्याचा घाटामधला। तर चला, तर आता चहा बी पिलाय मस्त पैकी आणि आता आम्ही निघालोय भीमाशंकरच्या दिशेने। तुम्ही बघू शकता बाहेर बघू शकताय बघा, हे समोरचं आहे टिंबे धरण। तर तुम्ही बघू शकता पूर्ण धुका आहे इथं, हे बघा। भीमाशंकरला जाण्याआधी आपल्याला एक पावती सुद्धा घ्यावी लागते, ज्याची किंमत आहे 50 रुपीज बाईक किंवा कारसाठी। तर गाईज आता पोहोचलोय आम्ही पार्किंग मध्ये, म्हणजे 1.5-2 किलोमीटर आधी भीमाशंकरच्या मंदिरापासून। तर गाड्या इथेच लावायला होतात, फक्त एसटी महामंडळाच्या बस आतमध्ये सोडतात इकडून मेन रोडला, तिथून बाकी सगळ्या गाड्या इथंच एंड आहे। तिथून पूर्ण आपल्याला 1.5-2 किलोमीटर चालत जायला लागतं मंदिरापर्यंत। आता आम्ही रेनकोट घातले, पाऊस पण इथं जोरात, वारं पण चालू आहे आणि बघू शकता तुम्ही एक 10 ते 15 मीटरच्या पुढचं काहीच दिसत नाही इथं। त्यामुळे आता पाऊस आहे मस्त, 19 डिग्री सेल्सिअसचं काहीतरी टेम्परेचर आहे इथं। तर मस्त 1.5-2 किलोमीटर आपल्याला आता मंदिरापर्यंत चालत जायचं। तर काय आता आम्ही निघालोय चालत भीमाशंकर मंदिराकडे। तर आता जवळपास 2 किलोमीटर आहे चालत डिस्टन्स मंदिरापर्यंत। आणि इथे पूर्ण आतमध्ये गाड्या बंद केलेल्या आहेत, टू व्हीलरवर तुम्ही जाऊ शकता, बघू शकता। आणि इथल्या लोकल गाड्या येतात मागून इथल्या, त्यात तुम्ही आपलं 50-100 रुपये असं काय प्राईज असते। लोकल गाड्या असतात 50-100 रुपये देऊन तुम्ही पर पर्सन देऊन जाऊ शकता गाडीनी। आणि वरून इथे टू व्हीलरनी पण तुम्ही जाऊ शकता, टू व्हीलरनी पण लोक इथे ट्रान्सपोर्ट करतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट। मग टू व्हीलरवर 1-2 जण असं बसवून घेऊन जातात आणि ते त्याचे पैसे घेतात आणि सोडतात तुम्हाला। बाकी पण पायी जायची एक वेगळीच मजा आहे, त्यामुळे आम्ही ठरवले की आपण 2 किलोमीटर पायी 2 किलोमीटर म्हणजे ह्या वातावरणात तर काहीच नाही, तुम्ही बघू शकता। थांबून तुम्हाला दाखवतो वातावरण कसं आहे इथलं। मंदिराच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला इथे खाण्यापिण्याचे व फुलहारांचे स्टॉल्स दिसतील। तर भावांनो, आता आम्ही पोहोचलोय भीमाशंकरच्या मंदिराच्या मार्केटमध्ये, जिथं आपलं नाश्त्याचं, खाण्यापिण्याचं आणि फुलहार याचं सगळं दुकान आहे आजूबाजूला, तुम्ही बघू शकता हॉटेलचं। तर आता इथून पायऱ्या उतरत खाली जायचे। लाईट कमी असल्यामुळे जरा व्हिडिओ क्वालिटी जरा खराब येत असेल। तर मित्रांनो, आता आम्ही ह्या पायऱ्या उतरायला चालू केले। तर ह्या अप्रॉक्स जवळपास 350 पायऱ्या आहेत। कॉमनली कसं असतं की आपल्याला म्हणजे जसं समजा तुम्ही जेजुरीला गेला असेल तर तिथं आपल्याला पायऱ्यावर चढून तिथे जायला लागतं मंदिरामध्ये, तसं इथे पायऱ्या आपल्याला उतरून खाली मंदिरामध्ये जायला लागतं, म्हणजे मंदिर खाली
स्टार्टिंगला गर्दी नव्हती एवढी, पण जसं जसं पुढे येत आलो आम्ही मंदिरापाशी लय गर्दी वाढली. त्यामुळे आता आम्ही बाहेर निघलो आणि आता बघू दर्शनाचं चाललंय काहीतरी. आपल्याला आता डायरेक्ट VIP एंट्री भेटली, बघू शकता कोणच नाही. आता एकदम डायरेक्ट मंदिरामध्ये आपण 1-2 मिनिटात जाईल. तर चला मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो व्ह्यू. गर्दीत थांबायची आपल्याला टाईम नाही लागला, फक्त कसं पुढे गेलं आपल्याला कळलं की गर्दी म्हणून तिथं थांबायला लागलं आणि तिथून निघून आता डायरेक्ट इकडं आलो. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झाले. तर दर्शन घेऊन आता इथं एकदम एक पायऱ्या आहेत वर, त्याच्या एकदम टॉपला आलतो. एकदम मस्त व्ह्यू येते, तुम्ही बघू शकता मागं मंदिर दिसते आणि एकदम पाऊस उघडल्यामुळे अजून वातावरण क्लिअर झाले, त्यामुळे चांगलं एकदम मस्त व्ह्यू दिसायला लागलाय. आणि बघू शकता ऊन नाही काय नाही, एकदम मस्त व्ह्यू आहे. मस्त दर्शन पण झालं आपलं. आणि आता बघू, आता आपण अजून 1-2 मंदिर आहेत तिथं तुम्हाला दाखवतो गेल्यावर तिथं दर्शन घ्यायला. तर आतमध्ये थोडीशी क्लिप काढली, तिथं काढून देत नव्हते. तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो श्रीराम मंदिरात. हे एकदम बरोबर समोरच आहे भीमशंकर मंदिराच्या. मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन झाले, सगळं फिरलो थोडं इकडे तिकडे 2-3 मंदिरं आणखी, आणि आता चाललोय वरती. तर आता पुन्हा आपण रेनकोट घातलाय, कारण मंदिराच्या बाहेर आलोय आपण. जिथून मंदिराची रांग सुरू होते तिथपर्यंत आपल्याला असं दिसतं निवाऱ्यासारखं. एकदम धुकं वाढलेलं, धुकं झालेलं. आता वाजले दुपारचे 12 आणि आता आम्ही आलो एका हॉटेलमध्ये. आता थोडा नाश्ता करू, पावसाच्या वातावरणामध्ये गरम गरम वडापाव खाऊ. चला तुम्हाला तर मित्रांनो आता नाश्ता बिष्टा केलाय, गरम गरम भजी वडापाव खाल्ले आणि आता आम्ही निघालोय गाडी जिथे लावली पार्किंगकडे. आणि तिथून आमचा प्लॅन आहे जायचं ओझर गणपतीला. तर बघू काय होते, फिक्स नाहीये कारण टायमामुळे, म्हणजे टाइम किती लागेल त्याची. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय ओझरच्या गणपतीला, म्हणजे श्री क्षेत्र ओझर इथे. तर आता पहिलं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येतो, तुम्हाला दाखवतो आतमध्ये मंदिरामध्ये कसं काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्व. आणि मग आल्यावर जरासं इथे मागं तलाव आहे ते फिरू आपण, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता नाश्ता बिष्टा करून आम्ही आता निघालोय. थोडा आता इथे गार्डन आहे आणि साईडला एक तलाव आहे, तिथं पण जाणार आहे. तर बघू, मस्त नाश्ता बिष्टा केला, मस्त पोट भरून आम्ही आलो इथं. तुम्ही बघू शकता 2 मिनिटं तेव्हा इकडे एक तळ आहे. तर चला आता फोटोज बिटोज काढू इथं, तुम्हाला दाखवतो मागं कसं व्ह्यू आहे खाली थोडासा. तुम्ही बघू शकता हे इथलं आहे तलाव. तर आम्ही थोडेसे इथं फोटोज क्लिक केले आणि व्ह्यू एकदम मस्त आहे, पण पाऊस आल्यामुळे थोडं आम्ही पटपट उरकलं.
बाकी तुम्ही जर डिसेंबरच्या महिन्यात आलं तर एकदम मस्त तुम्हाला इथे म्हणजे वातावरण भेटेल, कारण तळगळे. आजचा ब्लॉग एवढाच होता. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आपल्या ब्लॉगला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉग्समध्ये. तर चला, तोपर्यंतसाठी बाय.